नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। राज्य सरकार विरोधी पक्षाच्या आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज सभेचा त्याग केला। बीड आणि परभणी या संवेदनशील मुद्द्यांवर सरकार चर्चा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। बीड येथे संतोष देशमुख यांची हत्या अमानुष पद्धतीने करण्यात आली। देशमुख यांचे डोळे पेटवून देण्यात आले आणि मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहावर आरोपींनी नाच केले। ही घटना राज्यभरात खळबळ उडवणारी ठरली आहे। तर दुसरीकडे परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावनेची तोडफोड झाल्यानंतर जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे। या लाठीचार्जमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून यासाठी सरकार संपूर्णतः जबाबदार असल्याचे विरोधी पक्षाने म्हटले आहे। या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे सांगत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आज सभागृहावर बहिष्कार घातला आणि ते सभागृहाच्या बाहेर पडले। विरोधी पक्षाच्या या आंदोलनामुळे विधानसभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। सरकारकडून या मुद्द्यांवर ठोस भूमिका न घेतल्याने आघाडीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। आज सभागृहाचा दुसरा दिवस शोक प्रस्ताव झाला आणि स्थगनवर चर्चा सुरू झाली आणि परभणीच्या प्रकरणासंबंधी स्थगनवर चर्चा करत असताना अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की आज त्यावर चर्चा करता येणार नाही, उद्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा घेऊ। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि सभागृहात सुद्धा आम्ही या ठिकाणी बोललो की राज्य या ठिकाणी जडतं आहे, ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, संविधानाचा अपमान होतो आहे। पोलीस कोठडीमध्ये पोलीस मारहाणीमुळं सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो, सोमनाथ सूर्यवंशींचा, आणि तरीही या ठिकाणी सरकार गंभीर नाही आणि या सरकारला कायदा व सुव्यवस्थेचं काही पडलं नाही। त्यांनी आज चर्चा आम्हाला करू त्या ठिकाणी दिली नाही आणि आम्ही वॉकआउट केलं। या ठिकाणी परभणीचे आमदार सुद्धा या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना ऐकून घ्या की तिथं घटना कशी घडली, काय घडली। मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो। विजय वाकोडे जे लोकनायक आहेत, दलित पॅंथरचे नेते, ते शांतता प्रस्थापित करत होते। ज्या पद्धतीनं पोलिसांनी जबरदस्ती केली, जबरन केली, बेदम घराघरातनं काढून बौद्ध वस्त्यातनं लोकांना मारलं, कोमिंग ऑपरेशन केलं, त्याची परवानगी कुणी त्यांना दिलेली होती। हे सगळं असताना याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या संबंधी चर्चा करू देत नाही आणि सरकार मास्टर माइंड असताना, सरकार दोषी असताना त्या ठिकाणी आमचं तोंड त्या ठिकाणी दाबलं जातं, आम्हाला बोललं दिलं जात नाही। आज आम्ही स्थगन मांडला होता, स्थगनवर बोलू दिलं नाही इथं आणि लोकतंत्राची खऱ्या अर्थानं हत्या करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। जशा प्रकारची दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली, संविधानाचा अपमान झाल्यानंतर आम्ही परभणी बंदचं आवाहन केलं होतं आणि शांततेच्या मार्गानं परभणी बंद झाली असताना त्यानंतर अमानुष असा लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला, कोम्बिन ऑपरेशन करण्यात आलं, अक्षरशः महिलांना सुद्धा बाहेर काढून मारहाण करण्यात आली। त्यामध्ये LLBचा एक विद्यार्थी सोमनाथ याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगरला इथं त्यांचं पोस्टमार्टम केलं आणि पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज आलेला आहे आणि PM-मध्ये क्लिअर कट उल्लेख करण्यात आलेला आहे की इंजुरी, मल्टिपल इंजुरीज आणि स्ट्रोक यामुळं त्यांच्या, मी तर म्हणेन की सरकारनं त्यांची हत्या केलेली आहे। म्हणून या सरकारवर 302 आज दाखल करण्याची गरज आहे आणि जशा प्रकारचा मनुष्यवादाचा गुन्हा, या सदोष गुन्हा या सरकारवर झाला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही स्थगन आज मांडलेला असताना सुद्धा अध्यक्षांनी आम्हाला डावलून पुढची चर्चा घेण्याचं काम इथं केलेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकतंत्राची खऱ्या अर्थानं हत्या करण्याची काम या सरकारनं केलेलं आहे। म्हणून आम्ही आता रोडवर येऊन, रस्त्यावर येऊन आम्ही न्याय मागण्याचं काम या निमित्तानं करू एवढंच। या निमित्तानं विरोधी पक्षनेते उद्या सकाळी आम्ही परभणीला, विरोधी पक्ष नेते आणि आमचं सर्व शिष्टमंडळ परभणीला पोहोचत आहे आणि परभणीला खऱ्या अर्थानं जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आमच्या परभणीचे लोकनेते विजय वाकोडे ज्यांचं आयुष्य या संघर्षामध्ये गेलं, त्यांचा सुद्धा या घटनेमुळे हृदयविकाराचा झटक्यानं काल निधन झालेलं आहे। त्यांना सुद्धा आरोपी करण्याचं काम या शासनानं केलेलं आहे। म्हणून या शासनानं जशा प्रकारची भूमिका इथं मांडलेली आहे,
त्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि या शासनानं निश्चित त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आमची या निमित्तानं राहील. त्याच्यात एक होतं परभणी आणि दुसरं होतं बीड. परभणीचा काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत. अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही, अधीक्षकावर कारवाई नाही, ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही, पोलीस अंमलदारावर कारवाई नाही. याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे. अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही, अधीक्षकाची चौकशी निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो. सरकार शांत आहे. दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही. कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली शिंदे नावाच्या ऑफिसरला? सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो. खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली तो मागासवर्गीय आहेत, अजून ॲट्रॉसिटी का नाही दाखल झाली आहे? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? खडा तो व सरकार से बडा. या सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड. या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच. परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत. सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत. आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, आम्हाला बोलूही देत नाहीत. आमच्या मनात येईल तेव्हा चर्चा करू असं नसतं. महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे. आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही. तुमचं बहुमत आहे, आमचं बहुमत आहे, बसा खाली. आम्ही बसलो आणि बाहेर आलो. सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असतं. महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही. म्हणून आज दिवसभरासाठी आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत, ते विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा. आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील म्हणणं मांडलं आहे आणि पुढच्या आठवड्यात जर याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत. और परभणी की जो 2 घटनाएं घटी है, ये सरकार स्थापित होने के बाद इस दोनों घटनाएं बहुत गंभीर घटनाएं, दोनों जगह में इनोसेंट लोगों का मर्डर किया गया है, खून किया गया है. एक तो परभणी में संविधान शिल्प का अपमान कोई संविधान प्रेमी सहन नहीं कर सकता, उसी का उद्रेक वहाँ हुआ. और जब ये अतिरिक्त पुलिस मंगाकर जिस तरह से कोम्बिंग ऑपरेशन करके घर घर से दलित आदमियों को, बच्चों को, औरतों को उठाकर मारा गया, ये महाराष्ट्र सरकार के लिए एक शर्म की बात है. जिस तरह से मारा गया, और ये क्लियर हो चुका है कि वहाँ पे सूर्यवंशी का जो वहाँ डेथ हुई वो पुलिस मल्टीपल इंजरी स्ट्रोक से. इसका मतलब यही है कि पुलिस ने उठाकर पुलिस कोठरी के अंदर में बेरहमी से मारकर उसका खून किया है. क्या पुलिस इसके लिए दोषी नहीं है? सरकार की जिम्मेदारी नहीं है? कम से कम उस अधिकारियों के ऊपर कार्रवाई करने की मांग करना ये क्या गैर है? वो भी अधिवेशन हाउस चलते हुए हम फ्लोर पे डिमांड कर रहे, तो सरकार डरती क्यों है? इस पे तुरंत चर्चा के लिए तैयार क्यों नहीं होती है? इसका मतलब दाल में कुछ काला है. सरकार बचाना चाहती है, सरकार दलितों के ऊपर अत्याचार होते हुए आंख बंद करके देखना चाहती है. वो कोई मरे
बचे, उसका कोई लेना देना इस सरकार को नहीं है, ये स्पष्ट हो चुका है। इसीलिए ये घटना के साथ भी हमने बीड़ की घटना को लेकर एक गुंडा आदमी सरकार के प्रोटेक्शन में, मंत्रियों के प्रोटेक्शन में खुलेआम धमकी दे रहा है, खुलेआम उठाकर उसकी जान ली गई है। जिस बेरहमी से उसको पीटा गया, जिस तरह से मारा गया, और उसको इतना बेरहमी से कभी देखा नहीं गया। आप वो सिगरेट जलाते उसका लाइटर से आंखें जलाई गई, और उस मरने के बाद भी उसके ऊपर कूद कर नाचा गया। अरे क्या चल रहा है महाराष्ट्र में, क्या देख रहे हैं हम? इसीलिए इसको बहुमत दिया गया लोगों ने, इतना पांचवी बहुमत जो मिला है, क्या लोगों की जान से मारने के लिए, गुंडों को प्रोटेक्शन देने के लिए? जब ये दोनों डिमांड हमने किया कि इसके ऊपर चर्चा हो, तो हमारा आवाज बंद किया जाता है, हमारा आवाज दबा दिया जाता है, और हमें बोलने के लिए, चर्चा करने के लिए भी परमिशन नहीं मिलती। तो इसीलिए ये सरकार का हमने निषेध किया है। हम लोग तो जाकर दोनों जगह में हम सब जाएंगे, वहाँ पे हम अपनी भूमिका भी रखेंगे और सरकार से डिमांड भी करेंगे, आंदोलन भी करेंगे, मोर्चा भी होगा। हम सब लीडर अपोजिशन के जितने भी हमारे कार्यकर्ता नेता लोग हैं, हम एमएलए, हम सब जाने वाले, और हम सरकार का निषेध करते हुए आज दिन भर के लिए हमने वॉकआउट किया है। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं, और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं, और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं, बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है, तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।